नमस्कार मित्रांनो, मानदेश हा रामायणातील दंडकारण्याचा भाग आहे. भारताच्या नकाशात हाच भाग पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. सदानकाळा दुष्काळ म्हणून या भागाची युगानुयुगाची ख्याती आहे. सीतामायेच्या डोंगरातून उगम पावून भीमा नदीला मिळणाऱ्या मान नदीवरून या भागाला मानदेश असं म्हटलं जातं. उजाड डोंगराळ, ओसाड माळरानं, कोरड्या पडलेल्या नद्या, ओढे, नाले येथील नैसर्गिक धनसंपदा आहे. पशुधन हे इथल्या लोकांचं जगण्याचं मुख्य साधन संपत्ती आहे. उदरनिर्वाहासाठी बहुतांश लोक स्थलांतरित होतात. जी की लोक मिल कामगार असतील, माताडी कामगार असतील, माती काम करणारी लोक असतील आणि गलाई व्यवसायानिमित्त तर पूर्ण भारतात पसरली आहेत. ही लोक तिथेच स्थिरावली आहेत. पण रोज नवं गाव, नवं चूल करीत मेंढरांना चारा पाणी मिळेल तिकडे फिरणाऱ्या मेंढपाळांची फरफट अजून तशीच चालू आहे. ऊन, वारा, पाऊस उघड्या रानात अजून तशीच झेलत आहेत.